कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. 30,00,000 तर सोडून द्या, 15,00,000, 10,00,000 असाही कधी आकडा आलेला नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येतात. आता सरकारने सुरुवातीला असं म्हटलं, तुम्ही पण त्यावर एक स्पष्टीकरण दिलेलं होतं, की ज्या अपात्र महिला असतील त्यांचं स्क्रुटिनी केलं जाईल. तर या स्क्रुटिनीचं काय स्टेटस आहे आत्ता? आपण किती महिला याच्यात अपात्र ठरतायत का? किंवा त्याचं आत्ताचं स्टेटस काय आहे? आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती, ती 2,34,00,000 होती. डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल अजून ही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,40,00,000 महिलांच्या अकाउंटला डी-बी-टीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत, त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील, की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली, की आम्ही कोणाचेही पैसे